आहे. या दोन्ही गोष्टी फेब्रुवारी पर्यंत गेल्यात. आता कुठला बेस राहिलाय की जो 24 पर्यंत कुणबी आरक्षण देण्यासंदर्भात? याला मागासवर्ग आयोगाचे फक्त आदेश लागणार आहेत, अहवालाची आवश्यकता नाही. कारण कुणबी ज्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या या नोंदी जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे. अहवाल म्हणजे काय, तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार आहे. त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारीसाठी लागणार आहे. या कुणबीसाठी या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही, फक्त आदेशाची आवश्यकता आहे. त्यांनी ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या 67च्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्या याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा याचा लाभ द्यायचा असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आत्ता म्हणले. द्यायचा असेल तर फक्त राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश लागतो. पण नातं तुम्ही जे धरणार आहे ते कुणबीचं नातं, रक्ताचं नातं कसं, याला जर तुमची काय अट असेल ती तुम्ही स्पष्ट मानणं आवश्यक आहे. आणि जर अट नाहीये तर आदेशाची आवश्यकता आहे. कुणबीची ज्याची नोंद सापडली तो नातं दाखवू शकतो. ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे. आणि त्याने दाखवलेलं नातं रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावा लागणार आहे. कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी याचा नातलग असा आहे. याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे. फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला 24च्या आत न्याय मिळतो. 24 पर्यंतचा आधार काय असणार आहे सरकारच्या समोर तुम्हाला आरक्षण देण्याचा? तेच आता आम्ही तोच उल्लेख केला की तेच फक्त भूमिका स्पष्ट करायची सरकारची राहील. ज्या 67च्या अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे, लाभ देणार आहे. पण ब्लड रिलेशन जे म्हणलेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या सोयऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे. पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे. ते जर सुटसुटीत आधी सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावा 24च्या आत. ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे, तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणार आहे, त्याला लाभ देणार आहे असं स्पष्ट करावं. तुम्ही जे बोलताय ज्या नोंदी सापडल्या त्याच्याबद्दल तर सरकारने सांगितलं की रक्ताच्या नातेवाईकांना ते दिल्या जाईल. मग ते सरकारने पुढची भूमिका का स्पष्ट केलेली नाही की त्याच्यात काय अटी ठेवल्या जातील का नाही जातील? तुम्हाला काय वाटतं, सरसकट देण्यासाठी सरकार अटी ठेवू शकतं? कारण सरकारने खुलं काही केलेलं नाहीये.